वाट काढत इथपर्यंत आपण पोहोचलात, खड्डे तुडवीत इथपर्यंत आलात, ते तुमच्या आयुष्यातले खड्डे बुजवण्यासाठी. ही रस्त्यावरची शिवसेना आहे. ही रस्त्यावरची शिवसेना आहे. आतमधली शिवसेना वेगळी आहे. महापालिकेतली ती बाजूला आहे. सत्तेतल्या शिवसेनेपेक्षा रस्त्यातली शिवसेना डेंजर आहे. या रस्त्यावरच्या शिवसेनेची परीक्षा कोणाला बघायची असेल तर तुम्हाला रस्त्यावरच यावं लागेल. समोरच्यांना समोर जर महापौर असतील, आयुक्त असतील आणि त्यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना असेल तर या व्यासपीठावर येऊन आमचं निवेदन त्यांनी घ्यायला पाहिजे. नाशिककरांच्या वतीने समोर रेडा आहे, रेडा यमाचा. आणि आम्ही यमालाही बोलवलंय खास आमंत्रण देऊन. आता रस्त्यावरती खड्ड्याचे बळी घ्यायचे नाहीत, आतमध्ये जायचे. आणि जे माजलेले लोक आहेत आतमध्ये, माजोरडे बरं का, त्यांच्यावर हा रेडा सोडायचा. माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं हा मोर्चा निघतो आहे. उद्धव साहेबांच्या आदेशानं हा मोर्चा निघतो आहे. सत्तेत नसलो तरी जनतेसाठी आम्ही कर्तव्य भावनेनं रस्त्यावर उतरतो. कुठे आहेत नगरसेवक भाजपचे आणि मिंध्यांचे? घरात लपून बसलेत. या आयुक्ताला, इकडल्या कुंभमेळा मंत्र्याला, म्हणजे कोणाला, चंपतरायला 302चे गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. जबाबदारी नाही का? कशा करता खुर्च्या उभवताय? 10-12 बळी घेता आणि हसत असं सांगता 5 लाख रुपये दिले. गरिबांच्या जीवाची किंमत क्या 5 लाख रुपये? लक्षात घ्या, हे 5 लाख रुपये तुमच्याकडे ठेवा. या मृतांना 1 कोटी रुपये दिले पाहिजेत त्याच्या कुटुंबाला. जे जखमी आहेत त्यांना 50 लाख रुपये दिले पाहिजे. कारण जे जखमी तिथे उपचार घेत आहेत ते कायमचे अपंग झाले आहेत, आयुष्यभरासाठी बेडवर आहेत. त्यांचं आताच बिल झालंय 5-5, 10-10 लाख रुपये. मृतांना 5 लाख देत आणि ठेकेदाराकडून कोट्यावधीचे कमिशन खातात. डुप्लिकेट वर्क ऑर्डर, जामनेर पॅटर्न, जामनेर भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न, डुप्लिकेट वर्क ऑर्डर, डुप्लिकेट नोटा. 35,000 कोटी कुंभमेळा कोणाच्या खिशात गेले? कोणाच्या खिशात गेले? माझ्याकडे मगाशीच कागद आले. यांच्या जावयाला दुसऱ्या कंपनीच्या डुप्लिकेट नावाखाली मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. चौधरी जावयाचं नाव. 27 कोटी रुपये एकाच दिवशी त्यांनी खाल्ले आणि आमच्या पोरांचे बळी खड्ड्यामध्ये जात आहेत. काल मी मखमलाबादला गेलो. रस्ते कुठे आहेत? रस्त्यावर स्विमिंग पूल, फुकट स्विमिंग पूल. एक मोठा खड्डा मला दिसला. म्हटलं या खड्ड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 72 नगरसेवक एकदम टाकायचे. दुसरा एक खड्डा दिसला छोटा, त्याच्यामध्ये मिंदे गटाचे सगळे नगरसेवक टाकायचे. हे सगळे 50 खोकेवाले
तुम्हाला 50-50 कोटी आणि जखमींना मृतांना 5 लाख 2 लाख 1 लाख रस्ते देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत डांबर संपलं म्हणे. अबे डांबर का संपलं? इराणच्या युद्धामुळे डांबर संपलं. याच्या फौजा गेल्या होत्या ना इराणमध्ये लढायला. यांनी पाठवलं होतं इराणमध्ये लोक लढायला, इस्रायलला अमेरिकेला. इराणच्या युद्धामुळे नाशिकला डांबर मिळत नाही. अख्ख्या जगाला मिळते डांबर, अख्ख्या देशाला मिळते डांबर आणि नाशिकला डांबर नाही. हे नाशिक तुम्ही दत्तक घेतलं होतं. या नाशिकचे आपण अनावरस बाप आहात ना दत्तक घेतल्यावर. एकदा बघा, मगाशी जे मिर्लेकर म्हणाले यापुढे हा एक मोर्चा म्हणजे इशारा आहे. मी काल सांगितलंय जिथे जिथे खड्डे आहेत त्या त्या भागातल्या भाजपच्या आणि मिंदेच्या नगरसेवकाच्या घरावर मोर्चे काढतो. हा रेडा तुमच्या घरात घुसवू, लक्षात घ्या. हा यमदूत तुमच्या घरात घुसवू. शिवसेनेच्या नादाला लागू नका. आम्ही सत्तेत नसू पण रस्त्यावर आहोत आणि मगाशी म्हणालो रस्त्यावरच्या आम्ही सत्तेपेक्षा डेंजर आहोत. शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालेला आहे. त्याच्यामुळे रस्त्यावरच्या लढाया काय आहेत. आता तो तुमचा गिरीश महाजन जराळ्याने येईल माईकवर आणि सांगेल ह्यांना काय कळतंय. आम्हाला भ्रष्टाचारातलं खरोखर कळत नाही, तुलाच कळतं. भ्रष्टाचारातलं फक्त तुलाच कळतं आणि म्हणून तुझ्या मागे हा रेडा लावणार. तुझ्या सगळ्या भानगडी आलेल्या आहेत आणि त्या नाशिकमध्येच उघड्या करणार. लाज वाटली पाहिजे या सत्ताधाऱ्यांना. हे दरवाजे पाहिलं का कसे गेट वगैरे बंद करून घाबरून. हा पाहिलं का आतमध्ये लॉक. कितवा स्वातंत्र्य दिन ते माहित नव्हतं. कितवा स्वातंत्र्य देशाचा स्वातंत्र्य दिन कितवा हे त्याला माहित नाही आणि हा राज्य करतोय. तुम्ही इथे कितीही कडेकोट बंदोबस्त करा. आमच्या दिल्लीमध्ये पण केला होता जंतर मंतरला. सगळे घुसले संसदेवर. मोदी आणि शहा पळून गेले तिकडे. तुम्ही कोण? अरे मोदी शहा भाग है, महाजन तू क्या है. घुसो आम्ही आतमध्ये.